CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी तातडीने थांबवावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर संजय मंठाळे यांनी पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला सोलापुरातील डॉक्टरांनीही पाठिंबा दिला असून शहरातील सुमारे 90% OPD बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र तातडीच्या वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टर मंठाळे यांनी सांगितले की 1 वर्षाचा CCMP अभ्यासक्रम हा MBBS शिक्षण व प्रशिक्षणाची जागा घेऊ शकत नाही. संपूर्ण वैद्यकीय प्रशिक्षणाशिवाय आधुनिक वैद्यक करण्यास परवानगी दिल्यास रुग्णसेवेचा दर्जा आणि विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. तसेच MMC मध्ये नोंदणी झाल्यास BHMS डॉक्टर हे MBBS डॉक्टरांप्रमाणेच पात्र असल्याचा गैरसमज जनतेमध्ये निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय होईपर्यंत CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची MMC मधील नोंदणी स्थगित ठेवावी अशी मागणी IMA सह विविध वैद्यकीय संघटनांनी केली आहे. यावेळी डॉक्टर राजेंद्र अगरवाल, डॉक्टर अजित गांधी, डॉक्टर ज्योती चिडगुपकर, डॉक्टर किरण सारडा, डॉक्टर व्यंकटेश मेतन आदी उपस्थित होते. प्रेसिडेंट सोलापूर IMA. आम्हाला पत्रकार बंधूंना आज निवेदन द्यायचं आहे की आता महाराष्ट्र सरकारने BHMS कोर्स केलेल्या डॉक्टरांना 9 महिन्याचा एक शॉर्ट कोर्स त्यांना देतात. त्याच्यात पण ते आठवड्याला 2 शनिवार रविवारी असे 4 तासाचे एक छोटंसं कोर्स देऊन त्यांना एक CCMP म्हणून एक कोर्स रजिस्ट्रेशन देतात. ह्या CCMP कोर्सच्या आधारावरती ह्या सर्टिफिकेटवरती त्यांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन देतात. हे संपूर्णपणे शासनाचा चुकीचा निर्णय आहे. की ऑलरेडी जो होमिओपॅथी केलेला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिल म्हणून त्यांचं वेगळं कमिशन आहे, वेगळा आयोग आहे. हे कमिशन हे असताना वापस नवीन काउन्सिलमध्ये द्यायचं हे संपूर्ण चुकीचं आहे. की त्यांचं शिक्षण होमिओपॅथीमध्ये झालेलं आहे. होमिओपॅथीचं लोक होमिओपॅथी प्रॅक्टिस करायला पाहिजे, ॲलोपॅथीच्या डॉक्टर्स ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला पाहिजे. आयुर्वेदच्या डॉक्टरांना वैद्य म्हणून संबोधन केले जातात, ॲलोपॅथी डॉक्टरांना डॉक्टर म्हणले जातात आणि होमिओपॅथी डॉक्टरांना होमिओपॅथी कन्सल्टंट ह्या शब्द यूज होतात. का ह्या शब्द वापरावं? हे शब्द ह्याच्यासाठी वापरायचे की लोकांना कळायला पाहिजे की कुणाचं स्पेशालिटी काय आहे म्हणून, त्याच्याहून त्यांना ट्रीटमेंट कुणाकडे घ्यायचं हे होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आमचं जो ॲलोपॅथी आहे हे कम्प्लीट एव्हिडन्स बेस्ड आहे. ह्या विषयात होमिओपॅथी हे हिस्ट्री बेस्ड आहे. ह्याच्यात तुम्हाला माहीतच आहे हे 21व्या शतकात आपण लँड होतो. ह्या शतकात असताना आपल्याला एव्हिडन्स पाहिजे. एव्हिडन्स म्हणजे कुठलंही काम करताना जो निर्णय घेतो त्याला काहीतरी साक्ष म्हणा, पुरावा पाहिजे. आम्ही ह्या पुरावासाठी काही इन्व्हेस्टिगेशन करतात. वेरॅज होमिओपॅथीमध्ये कुठलंही हे इन्व्हेस्टिगेशन्स नाही आहे. आमच्याकडे CT स्कॅनपासून सोनोग्राफी, रक्त हे सगळं चाचण्या होतात. ह्या चाचण्या जगात कुठेही गेलं तर त्याला ग्राह्य धरलेल्या जातात. तुम्ही डायग्नोसिस आमचं चुकू शकतो पण आमचं वे ऑफ अप्रोच चूक होऊ देत नाही. का की आम्हाला जो पण आमचं शिक्षण झालेलं आहे ते सगळं सायन्स, सिम्टम, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यानंतर आमचं मॅनेजमेंट असतं. मॅनेजमेंटमध्ये पेशंटला कसं आम्ही अप्रोच करतो ह्या मॅनेजमेंटसाठी ह्याच्यात पण कधी आम्हाला औषधावरती करावं लागेल, कधी ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागेल. कुठलं पेशंटला ऑपरेशन लागतो हे डॉक्टर्स ठरवू शकतात. काहींदा आम्ही औषध देऊन बघत असतो. पण हे जो सिस्टम आहे हे होमिओपॅथीमध्ये नाही आहे. होमिओपॅथी केवळ त्यांना टॅबलेट आहे. त्यांच्या पॅथीमध्ये IV इंजेक्शन ह्या प्रकार नाही आहे. इंजेक्शन्स या काही असं ॲडमिट करून करायचं कुठलंही सिस्टम नाही आहे. तुम्ही कुठलंही हॉस्पिटल बघितलं तर तिथं काही असेल तर पण ॲलोपॅथीमध्येच हे सिस्टम आहे की इंजेक्टेबल्स येतात, सलाईन येतात. इव्हन कुठलंही आयुर्वेद म्हणा तिथं पण काही नाही आहे. त्यांनी वापरतात, ठीक आहे, ते पेशंटसाठी वापरतात म्हणून आम्ही काही एक्सटेंटपर्यंत मान्य करू. पण कुठे शहरी भागात सगळे डॉक्टर्स असताना हे जो कानून होतं हे खेडेपाड्यात डॉक्टरांस कमी पुरता होता म्हणून सरकारचा उद्देश होता त्याच्यासाठी. पण ह्याचं हे गैरउपयोग होऊ लागले. म्हणून पत्रकार बंधूंना आम्हाला निवेदन आहे, तुम्ही सामान्य जनतेला ह्याचं निदर्शन आणून द्या. कुठला डॉक्टर काय प्रॅक्टिस करतात की आम्हाला लोकांना ह्याच्याहून अन्याय होणे, लोकांना शरीराबरोबर खेळ होणे, ह्यासाठी आम्हाला तुम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, तुम्ही हे निर्णय लोकांना कळू दे की कुणाकडे त्यांना जायचं. आम्हाला कुठल्याही पॅथीबद्दल राग नाही, या कुठल्याही पॅथीबद्दल द्वेष नाही आहे. त्यांचं जो शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणाबद्दल त्यांनी त्याच्यातच प्रॅक्टिस करावं हे आमचं रिक्वेस्ट आहे.
म्हणून आम्हाला शासनाला एक निवेदन आहे, असले शॉर्ट छोटे मोठे CCMP कोर्सेस करून कुठलंही रजिस्ट्रेशन द्यायचं चुकीचं आहे. उद्या त्यांना फार्मसिस्टला पण सांगू शकतात की तुम्ही पण प्रिस्क्राईब करू शकता, बिकॉज त्यांना पण फार्मसी माहीत आहे. फार्मसी माहीत आहे म्हणून तुम्ही कुठलंही ट्रीटमेंट द्यायचं चुकीचं आहे. आता कोणी पण तुम्ही आता AI आल्यामुळे कुठल्याही डिसीजचं तुम्ही नाव घाला, त्याचं ट्रीटमेंट सांगा, तो AI तुम्हाला सांगतो. ह्याचा अर्थ तो वैद्य नाही आहे. इवन AIचं जनकला विचारले की AI कितीपर्यंत यूज आहे, AIचं जनक पण सांगितलं की त्याला लिमिटेशन्स आहे. आफ्टर निर्णय घ्यायचा क्षमता वैद्य डॉक्टरांवरती. आम्ही निर्णय घेऊ शकतो कधी अप्रोच करायचं कधी नाही. म्हणून आम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, हे शासनाचं हे शॉर्ट कोर्सेस बंद करायलाच पाहिजे आणि हे रजिस्ट्रेशन करायचं संपूर्णपणे बंद करायला पाहिजे.